मध्ये आपण नवीन पोलीस भरतीविषयी अपडेट बघणार आहोत। नवीन पोलीस भरती तुम्हाला नवीन पोलीस भरती कधीपर्यंत पाहायला मिळेल त्याविषयी आपण सविस्तर माहिती या विषयामध्ये बघूया। तर हे बघू शकता मित्रांनो, तुम्ही 8 मे 2026 हा परिपत्रक आहे आणि यामध्ये विषय बघू शकता तुम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहर विभाग अकोला मध्ये नवीन पद निर्माण करण्याबाबत। तर बघू शकता तुम्ही अशा बरेच जिल्ह्यांचे वगैरे तुम्हाला नवीन पोलीस भरतीसाठी जे रिक्त जागा आहे तुमच्यासाठी सध्या तिथं रिक्त पोलीस पदासाठी किती जागा आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आता प्रत्येक विभागाकडून किंवा आयुक्तालयाकडून किंवा तुम्ही जिल्ह्याकडून म्हणू शकता त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते। आणि आता नवीन पोलीस भरतीचं झालं तर तुम्हाला आतापर्यंत रिक्त पदांचा आता ही जे पण आहे ती हालचाल चालू झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। आणि काही ठिकाणचे काही किती जागा रिक्त आहे त्यानुसार पण आता अहवाल पाहायला तुम्हाला मिळालेला आहे। आणि एक नवीन विषय चालू झालेले मित्रांनो की राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ओपन प्रवर्गातील जाता येणार नाही त्याविषयी पण आपण सविस्तर माहिती आता व्हिडिओच्या शेवटमध्ये बघू। तर नवीन पोलीस भरती तुम्हाला मी म्हणतो तर एक अंदाजे तुम्हाला नाशिक कुंभमेळ्याच्या आधी पाहायला मिळू शकते मित्रांनो, नाहीतर डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला नवीन पोलीस भरतीचे अपडेट पाहायला मिळतील। आता हे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचं आता ह्या पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांना ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येईल आणि सगळे विद्यार्थी आता जे ज्यांचं सिलेक्शन झाले ते ट्रेनिंगला जाणार त्याच्यानंतर तुम्हाला नवीन पोलीस भरतीविषयी रिक्त अहवाल पदानुसार आणि माझ्या मते तर तुम्हाला डिसेंबरपर्यंत पाहायला मिळेल। आणि राहिला विषय मित्रांनो होमगार्ड भरती तुम्हाला ऑक्टोबरपर्यंत पाहायला मिळतील आणि दारूबंदी आणि वनरक्षक भरतीचं तुम्हाला जून जुलैपर्यंत पाहायला मिळतील। आता काही ठिकाणचं रिक्त अहवाल वगैरे आलेलं आहे किती जागा रिकाम्या त्यामध्ये आपण आता समोर बघूया। या विषयावर आपण सविस्तर माहिती आता बघूया। राखीव प्रवर्गातील परीक्षांना खुल्या जागावर बंदी म्हणजे ज्यांची टोटल आधी चांगली राहायची ते विद्यार्थी ओपनला चालले जायचे, नंतर कॅटेगरीचा विचार करून त्यानुसार कट ऑफ लावण्यात येईल। आणि या नियमानुसार जर हा नियम जर लागू झाले मित्रांनो तर याच्यानंतर तुम्हाला जे विद्यार्थी ओपनला फॉर्म भरतील ओपनच्या विद्यार्थ्यांचा विचार करूनच ओपनचा कट ऑफ लागतील आणि तुम्ही जे कॅटेगरीला फॉर्म भरतील आणि कॅटेगरीचा तुमचे जेवढे विद्यार्थी कॅटेगरीला असतील त्यानुसारच तुमचा कट ऑफ लावण्याचा यामध्ये असं राहणार आहे। आणि जर तुम्हाला मी अजून सांगायचं म्हटलं तर आधीच्या भरतीमध्ये तुमची चांगली टोटल राहायची तुम्ही ओपन प्रवर्गात जायचे मित्रांनो, पण आता हा नियम जर लागू झाला तर तुमची ज्या प्रवर्गातून तुमचा फॉर्म आहे त्या प्रवर्गातूनच तुमचा विचार केला जाईल आणि त्यानुसारच तुमचा कट ऑफ लावण्यात येईल। यामध्ये तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये हा नियम जर लागला तर बरेच तुम्हाला चेंजेस पाहायला मिळतील। आणि बघूया मित्रांनो आता अजून मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणत राहतो। होमगार्ड भरतीविषयी दारूबंदी विषयी आणि वनरक्षक भरतीसाठी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघून नक्कीच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो, सगळ्यांनी व्हिडिओ बघायचे। आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।